जिंकले आणि गोलंदाजीचा निर्णय घेतला वंश या कर्णधाराने आणि नक्कीच आमंत्रित केलेला आहे फलंदाजीसाठी या वेळेला वारली इंडियन संघाला. तर पाहूया महाफिनाले 6 षटकांचा सामना आहे. थोडीशी घाई करायची अशी विनंती करेन मी, कारण 5:30 5:35 झालेले आहेत. तर आपल्याला जास्त उजेडामध्ये तर उपसरपंच मॅडम आशाताई वर्तक यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील आपले कमिटीचे अध्यक्ष रोशनजी तुंबडा यांना मी विनंती करेन. याचा दरम्यान पहिला चेंडू बिहाइंड द विकेट येताना पाहायला मिळतो आहे. 1 धाव मात्र इतरे आहे. दीपक आणि यश ही जोडी पुन्हा एकदा कामगिरी करत असताना पाहायला मिळते आहे. काय नजराणा असेल आणि काय प्रेक्षक गण आपल्याला इकडे पाहायला मिळतात. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्लीज. मी अनाउन्सिंग करतो आहे. नक्कीच खेळात मग्न नका होऊ. यावेळेला खेळ आपल्याला पाहायला मिळणारच आहे, परंतु पाहुण्यांचं स्वागत ही खूप मोठी गोष्ट असते. दरम्यान सुंदरसा चेंडू वश यांचा निर्धाव चेंडू हाताळला जात असताना पाहायला मिळतो आहे. खूपच चमत्कारिक गोलंदाजी, त्याला नजराणा आणि प्रेक्षक गणांची उपस्थिती. नक्कीच हार्दिक हार्दिक स्वागत आहे. क्रीडाप्रेमी रसिकांचं चहूबाजूला पसरलेला प्रेक्षक गण आपल्याला पाहायला मिळतो आहे. खूपच दमदार काय सुरेख गोलंदाजी हाताळली जाते. यावेळेला मात्र थोडंसं हलक्या पद्धतीने बीट करण्याचा प्रयत्न होता आणि एकेरी धाव मात्र टिपली जाते. स्ट्राईक रोटेट करण्याची कामगिरी इकडे होत असताना पाहायला मिळते. खूपच सुरेख पद्धतीच्या गोलंदाजीचा वंश यांच्याकडून जो मारा केला जातो आहे, परंतु त्याला प्रत्युत्तर यांची प्रयत्नांची परिकाष्ठा आपल्याला पाहायला मिळते आहे. कारण जर विचार केला वारली इंडियन्स सध्या दीपक मात्र एक स्टार चमकतो आहे. जेव्हा जेव्हा गरज लागली आहे वारली इंडियन्सला चांगली खेळी साकारून दाखवण्याची कामगिरी मात्र त्यांनी केलेली आहे. नक्कीच यावेळेला खूपसा हलकासा चेंडू थोडासा बॅकफुटवर आला आणि कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळला गेलेला पाहायला मिळाला. तर खूपच चांगलं काम आपल्याला पाहायला मिळत असताना फलंदाजीच्या माध्यमातून करताना पाहायला मिळतो आहे. पुढचा चेंडू घेऊन येईल वंश. पुन्हा एकदा समोर उभा आहे फलंदाज यश. खेळला जातो बिहाइंड द विकेट. चेंडू येतो आहे. डायरेक्ट शूटचा प्रयत्न असणार आहे, नाही स्ट्राईक रोटेटचा कामगिरी मात्र पाहायला मिळते आहे. 6 षटकांचा हा फिनाले देखील पाहायला मिळतोय. चिंचणी आदिवासी प्रीमियर लीग 2025 आपण बघता आहेत. आणि काय सुंदरचं आयोजन, नियोजन आणि सगळ्यात मोठी गर्दी चिंचणी गावदेवीच्या मैदानावर जर कधी गोळा होत असेल तर नक्कीच चिंचणी आदिवासी प्रीमियर लीगला. कारण आमचा आदिवासी बांधव आणि भगिनी या टुर्नामेंटमध्ये सहभाग आणि सहकार्य यावेळेला कव्हरला केला जातो आहे शॉट चौकाराने. धन्यवाद. यस, एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8 वर पोहोचलेली पाहायला मिळते आहे. सुरेख अशी कामगिरी पहिल्या षटकामध्ये मात्र देत असताना दीपक आणि यशची जोडी कामगिरी. धन्यवाद डीजे. आणि इथे आपले राजकुमार दादा आहेत, त्यांना आपल्या क्रिकेटचा आनंद कसा वाटतो ते 2 शब्द आपण ऐकून घेऊया. प्रथमतः आदिवासी समाजाची लीग चिंचणी खूप खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ऑर्गनाईज केलेला आहे आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा खेळ खेळत आहेत. आणि आमची पण मॅच बघायला येतात म्हणून आम्ही पण आलेलो आहे. त्या ठिकाणी बरीचशी मुलं आहेत इकडे मॅच बघायला. धन्यवाद. नक्कीच नक्कीच. दुसरं षटक घेऊन येत आहेत अनिल पवार. फिरकीचा नाद घेऊन येणारा गोलंदाज. काय गोलंदाजीचा मारा या टुर्नामेंटमध्ये साकार केलेला आहे. चांगल्या फलंदाजांना मात्र घाम सुटला याच्या गोलंदाजीवर फलंदाजी साकारताना, परंतु दीपक मात्र यावेळेला एक चांगला फटका साकारून खेळी साकारताना पाहायला मिळत आहेत की या टुर्नामेंटच्या माध्यमातून धावसंख्या 1 ने वधारलेली पाहायला मिळते आहे. दीपक ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील. पाहूया अनिल यांच्या गोलंदाजीचा कसा सामना केला जातो आहे. पुढचा चेंडू नक्कीच बॅकफुटवरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु हलकी फुलकी गोलंदाजी साकारणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. प्रत्येक चेंडूला व्हेरिएशन आणि चकवा कसा दिला जाईल, गोलंदाजाला कसं थांबवता येईल, बीट कसं केलं जाईल याच्याकडे लक्ष नेहमी लागलेलं असतं या गोलंदाजाचं.
यावेळेला मात्र गल्लीला जागा दिली जाते आहे. चेंडू थर्डमॅनकडे जाईल आणि एकेरी धाव. स्ट्राईकला रोटेट करण्याचंच कामगिरी इकडे फक्त पाहायला मिळते आहे. खूपच जबरदस्त असं अजय डीजे यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे. व्यासपीठावरचे हॅलोजन आपल्याला चालू करायचे तर यायचं आहे. धावसंख्या 1010 दरम्यान फटका मारण्याचा प्रयत्न फसवा. नो मॅन प्लेसमध्ये लँडिंग करतो आहे. शॉट कव्हरकडे चेंडू आणि एकेरी धाव पुन्हा एकदा पाहायला मिळते आहे. धावसंख्या 11 11 ऑन द बोर्ड असं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे. खूपच जबरदस्त टुर्नामेंट आयोजन नियोजन काय चांगल्या पद्धतीने आणि खचाखच भरलेलं मैदान. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून आपण हे क्रीडा महोत्सव साकारला जात आहे. दरम्यान बॅकफुटला येऊन शॉटला परावर्तित केला जातोय. पकडला जेलला जातो आहे. जेल गडी होतोय बाद. कम ऑन. धन्यवाद. नक्कीच दीपकने मात्र यावेळेला निराश केलेला आहे. बॅकफुटला येऊन अनिल पवारवर हल्ला बोल मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये षटकार मारण्याचा प्रयत्न थोडासा तोकडा पडला. मिडविकेटला क्षेत्ररक्षकाने मात्र सुंदर पद्धतीने जज केला आणि झेल टिपला. अजय डीजे यायचं आहे व्यासपीठाकडे. अजय डीजे आपण कुठे असतील त्याने यायचं आहे व्यासपीठाकडे. या वेळेला पुन्हा एकदा सुंदरसा चेंडू बीट केला जातो आहे. धनेश मलिंगा नावाने प्रसिद्ध टेनिस क्रिकेट विश्व गाजवणारा या व्यक्तीने मात्र नक्कीच या टुर्नामेंटला देखील गाजवलं आहे. 70 धावांची चांगली खेळी साकारली गेली. 4 ते 5 वेळा आपल्याला 50 धावा या टुर्नामेंटमधून पाहायला मिळाल्या. धनेश मलिंगा यांच्या खेळीतून 70 धावा पाहायला मिळाल्या. राहुल यांच्याकडून 68 धावा. वंश यांच्याकडून आपल्याला 2 वेळा 50 धावा पाहायला मिळाल्या. एकदा 63 धावा, एकदा 50 धावा परिपूर्ण. तर प्रीतम यांच्याकडून कालच्या दिवसात 51 धावा. तर चांगली खेळी देखील पाहायला मिळाली. गोलंदाजाची किमयागार गोलंदाजी देखील इकडे पाहायला मिळालेली आहे. यश प्रसाद या चांगल्या गोलंदाजांमध्ये चांगली चुरस आपल्याला गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. काय भेदक मारा या गोलंदाजांनी साकारला आणि चमत्कार कामगिरी मात्र करून दाखवली आहे. नक्कीच यावेळेला वंश मात्र घेऊन येतो आहे 3रं षटक. बरोबर ना. याचा धावसंख्या 11 पाहायला मिळते आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11. यावेळेला यॉर्करचा चेंडू खेळला जातोय. शॉट कव्हर प्रदीप कलेक्ट करेल आणि नक्कीच एका धावेवर समाधान. कारण स्ट्राईकला रोटेट करण्याची कामगिरी इकडे मात्र पाहिली जाते आहे. कारण विचार असणार आहे. हार्ड हिटर फलंदाज आहे धनेश. त्याला मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कदाचित संध्याकाळची वेळ आहे. आता का पिच मात्र फलंदाजांना साथ देईल का? सकाळपासून थोडंसं पिचने गरमीत गोलंदाजांची जबरदस्त गोलंदाजी साकारण्याचे सामने आपल्याला पाहायला मिळाला. भेदक मारा पाहायला मिळाला. परंतु आताच्या या क्षणाला मात्र काय साथ मिळेल का फलंदाजांना? नक्कीच. कारण प्रेक्षक गणांना आवडतायत मोठे फटके साकारणारा फलंदाज ज्याची नाव कीर्ती आहे. धनेश सध्या करतोय स्ट्राईक. यावेळेला भला मोठा उंचीचा फटका प्रेक्षकामध्ये टिपतायत का कोण झेल? परंतु नाही. वाजवडी झेल. धन्यवाद. तर नक्कीच प्रेक्षकांना आवर्जून सांगितलं जाईल. प्रेक्षकांनी झेल टिपला तर 100 रुपये कॅश प्राइज अजय डीजे यांच्याकडून लागू झालेला आहे. तर नक्कीच वानगाव पोलीस स्टेशनचे आपले पोलीस निरीक्षक साहेबांचं आगमन झालेलं आहे. सर स्वागत आहे आपलं. तर नक्कीच वनवे सरांचं हार्दिक स्वागत आहे. आपल्या कमिटीचे अध्यक्ष यांना मी विनंती करेन की सरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. चिंचणे आदिवासी प्रीमियर लीग वर्ष 5वे मनीषा हावरे
मनीषा हावरे आपण कुठे असतील तर व्यासपीठाकडे यायचं आहे. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा धनेश यांच्यासाठी. यावेळेला नो बॉलचा इशारा आहे. नो बॉल, गलती पडती है महंगी. काय असेल या वेळेला. धावसंख्या 20 20 धावा पाहायला मिळत आहेत. मनीषा हावरे यायचा आहे. दिशा हर्षल ओझा मॅडम नक्कीच यांचं देखील व्यासपीठावर हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दरम्यान पुन्हा एकदा जबरदस्त येतो षटकार. वाजवा. धन्यवाद. येस मनीषा हावरे आपण कुठे असतील तर या प्लीज व्यासपीठावर. व्यासपीठ आपला वाट बघते आहे. मनीषा हावरे. दरम्यान षटकाराच्या माध्यमातून धावसंख्या 26 ऑन द बोर्ड. 26 धावा पाहायला मिळत आहेत. काय जबरदस्त 2 षटकार पाहायला मिळालेत. प्रेक्षकांची मन मात्र जिंकलेत या फलंदाज धनेश नावाने. नक्कीच आक्रमक असा हा फलंदाज आहे. यावेळेला मात्र हल्लाबोल करतो आहे. वंशच्या गोलंदाजीचा चांगला समाचार. तर नक्कीच आपले अध्यक्ष यांना विनंती असेल की वनवे सर कॅमेरामन स्टेजकडे येऊ द्यात. आपली नजर जराशी नजर आधी येऊ द्यात. थांबा थोडंसं घाई नका करू देताना. येस टाळ्या होऊन जाऊ द्यात. यावेळेला उंच टोला आहे. काय जेल टिपला जाईल का. काय प्रयत्नांची परिकाष्ठा केली जाते आहे. नक्कीच निमेश मात्र तिकडे देतोय. हालचाल त्याची खतरनाक आहे. कारण या टुर्नामेंटमध्ये मोठं योगदान आहे एकलव्य लायन्सला फिनालेमध्ये घेऊन येण्यासाठी. तर प्रयत्नांची परिकाष्ठा अजून सुद्धा असणार आहे. कारण चमचमती ट्रॉफी आहे. नजर त्याच्यावर आपली आहे. तर दरम्यान 2 धावा येत आहेत. चांगल्या पद्धतीच्या धावा गोळा होत असताना पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न. हलकासा पुश इनसाइड एज येते. मिड विकेटला चेंडू येतो आहे आणि एकेरी धाव. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29 पाहायला मिळते आहे. चला ड्रिंक टाइम आहे. पाणी घेऊन जा लवकर. आयोजक कमिटी वाजवा रे वाजवा. संगीताचा आनंद घेऊया. धन्यवाद. येस धन्यवाद. तर नक्कीच अजयच्या मिसेसने जर कॅश घेतला प्रेक्षकामध्ये षटकार येताना तर त्यांना 1000 रुपये कॅश प्राइज लागू आहे. तर नक्कीच कॅमेरामॅनला विनंती असेल कल्पना वहिनीने कॅश घेतला प्रेक्षकांमध्ये. तर पप्पू चिंचनकर यांच्याकडून आणि अजय यांच्याकडून 500 रुपये आहेत. म्हणजे 1000 रुपये कॅश प्राइज आहे. परंतु त्या बसल्यात कुठे आणि फलंदाज कुठे मारणार आहे ते महत्वाचं आहे. चला
नक्कीच आपण सत्कार सोहळ्याकडे वळतो आहेत. देवानंदजी शिंगडे यांचा प्रथम सत्कार केला जाईल. शॉल आणि श्रीफळ देऊन नक्कीच जिल्हा परिषद सदस्य पालघर देवानंदजी शिंगडे आपल्या अध्यक्षांना विनंती असेल, ह्या ज्या आपण चमचमच्या ट्रॉफ्या पाहतो आहोत त्या सगळ्या आपल्याला देवानंदजी शिंगडे यांच्याकडून सहकार्य मिळालेलं आहे. तसेच रोख प्राइज देखील आपल्याला देवानंदजीकडून आहे. इकडे घे एक मिनिट सर, कॅमेरा इकडे ना, इकडे दिसेल का? अरे येस, त्याला तिकडे राहू देत. चला नक्कीच हे काय नाही करायचं, सत्कार चालू असतो. तर सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम आपण बघता. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात एकदा देवानंदजीसाठी. टाळ्या कमी वाजतात, टाळ्या वाजवा. मॅच बघायचीच आहे आपल्याला, मॅचला उशिरा आहे. सत्कार 1 सेकंदाचा आहे आणि मान्यवरांचा सत्कार खूप मोठा असतो, कारण त्यांचं सहकार्याने ही टुर्नामेंट होते आहे. नाहीतर एक एक टुर्नामेंटला जो खर्च येतो ना, ह्याचा हिशोब लावताना खूप भारी पडलं जाते. पण हे मोठं सहकार्य आहे, खूप मोठा गौरव आपण इकडे करतो आहोत. यानंतर मात्र सत्कार केला जाईल. नितेशजी जुबळा यांचा सत्कार केला जाईल शॉल आणि श्रीफळ देऊन. तर कोणाच्या हस्ते? अध्यक्षांच्या शुभ हस्तेचा हा सत्कार सोहळा संपन्न केला जाईल. तर नितेशजी दुबळा सर यायचं आहे प्लीज. नितेशजी यायचं आहे. धन्यवाद. स्कोर काय झाला? 33 धावा झालेले आहेत. 33 ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. चौथे षटक, 4 षटकं झालेली आहेत. नक्कीच 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. वळूया पुन्हा एकदा सन्मान चिन्ह सत्कार. तर वानगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक, पोलीस निरीक्षक वनवे सर यांचा देखील यायचं आहे. मी अध्यक्षांना विनंती करेन की त्यांना सन्मान चिन्ह, शॉल आणि श्रीफळ देऊन सत्कार करायचा आहे. सर आपली उपस्थिती शोभा वाढते होय आम्हाला या चिंचणी आदिवासी प्रीमियर लीग या क्रीडा व कला महोत्सवाचा. दरम्यान चेंडूला दिशा दिली जाते, हलक्या फुलक्या पद्धतीने खेळलं जात आहे. धन्यवाद. म्युझिक धन्यवाद. धावसंख्या 34 पाहायला मिळते आपल्याला. आणि यावेळेला मात्र स्टेट ड्राईव्हला शॉट खेळला जातो. डबल धाव येते आहे. धावसंख्या 36 पाहायला मिळेल. 36 पाचवं षटक मार्गस्थ पाहायला मिळते आहे. आणि यावेळेला तर चिंचणी ग्रामपंचायतच्या उपसरपंच आशाताई वर्तक यांचे तिकडे उपस्थिती आहे. पुढचा सत्कार आणि सन्मान त्यांचा केला जाणार आहे. आमचे अध्यक्ष रोशनजी तुंबडा यांच्या शुभ हस्ते आशा वर्तक. धन्यवाद. ओके.
नक्कीच या दरम्यान चांगला सामना मैदानाच्या आत रंगत असताना पाहायला मिळतो आहे. 5वा षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या 42 पाहायला मिळत आहे. 42 ऑन द बोर्ड. खूपच चांगली खेळी करत असताना मात्र आपल्याला पाहायला मिळतो आहे धनेश 1-2 षटकार आणि 1 चौकारांच्या मदतीने यावेळेला सामन्यात रंग भरत असताना नो बॉल येतो आहे. एक अतिरिक्त धाव मात्र मिळते आहे. नितेश मात्र चुकी करतो आहे यावेळेला, परंतु ही रणनीती देखील असू शकते कारण मोठा फलंदाज ऑन स्ट्राईक आहे. नजर भटकवण्याची एक कला मात्र याच्यात कुठे ना कुठेतरी दडलेली असते. सांगतात ना, नजर हटी दुर्घटना घटी, असं हे रणनीती असते. पाहूया पुढचा चेंडूचा नजराना. पुन्हा एकदा खराब चेंडू, वाईटचा इशारा येईल. धावसंख्या विजय आप्पा चुरी तंटामुक्ती सदस्य यांना मी विनंती करते त्यांचा सन्मान करण्यासाठी अध्यक्ष यांना मी विनंती करते की श्री विजय आप्पा चुरी यांचा सत्कार करायचा आहे. हे आपल्या चिंचणी गावातील तंटामुक्ती सदस्य आहेत. सॉरी अध्यक्ष. धावसंख्या 46, 46 ऑन द बोर्ड. श्री प्रफुल्ल अण्णा चुरी करवीर यांचाही सन्मान करणार येत आहे. अध्यक्षांना मी विनंती करते की त्यांचाही सन्मान करायचा आहे. जबरदस्त येतोय षटकार. 52 धावा, 52. धन्यवाद. यस, 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 52 पाहायला मिळते आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पाहूया यावेळेला ग्रामपंचायत सदस्य सौ प्रीती गव्हाणकर यांचाही सन्मान करण्यात येत आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी लवकरात लवकर स्टेजवर उभं राहायचंय. मॅडम अध्यक्षच आहेत, उपाध्यक्ष मैदानात आहेत. अध्यक्षांच्याच हस्ते सगळं होणार आहे. अध्यक्षांच्याच हस्ते करायचंय. येस. ग्रामपंचायत सदस्य सौ दिशा ओझा यांचाही सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर शेवटच्या षटकाची जबाबदारी मात्र प्रदीप यांच्याकडे दिली जात असताना पाहायला मिळते. श्री धावसंख्या करण बारी यांनी स्टेजवर यायचं आहेत ना. करण बारी. श्री वसंत वाडन. बहुत ही बढ़िया शॉट. 6 धावाने धावसंख्येचा फलक खालतो आहे. धावसंख्या 59. वैयक्तिक 39 धावांवर धनेश खेळत असताना पाहायला श्री मिळतो. हेमंत केणी. ग्रामपंचायत सदस्य श्री प्रशांत बरप यांनी स्टेजवर यायचं आहे. सौ रेखा दांडेकर. सौ नेहा धर्ममेहर. सौ नेहा मंत्री. सौ अश्विनी तामोरे.
आणि पुढे येऊन सरसावून खेळला जाणारा फटका टिपला जातो आहे चिल. वा वाजवा थोडासा हलकासा म्युझिक बनताय. श्रीमती पुष्पा हावरे. ओके ओके धन्यवाद 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 धन्यवाद. येस सर, छोटीशी झलक द्यायची आपल्याला फक्त. सौ वंदना काकड. एक चांगली 39 धावांची खेळी साकारून मात्र डकआउटला येत असताना पाहायला मिळत आहेत. श्री अझरुद्दीन शेख आणि श्री प्रमोद भूतकडे. तर नक्कीच चिंचणी ग्रामपंचायतच्या सगळ्या सदस्यांना मी आमंत्रित करतो, जर आपण कुठे असतील तर व्यासपीठावर या प्लीज. बाकीची सगळी मंडळी व्यासपीठावर आहेत, जे कोणी असतील बाहेर तर त्यांना मी विनंती करेन की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. सगळ्या सदस्यांचा आमच्या कमिटीकडून सन्मान चिन्ह देऊन सत्कारित केले जात आहे. जर कोणी असतील तर यायचं आहे प्लीज. सौ रेखा फुले. श्री विजय बाबू काकड यांना सन्मान चिन्ह द्यायचे. तर विजयजींना सन्मान चिन्ह देतील आमचे अध्यक्ष यांच्या. तर 64 धावांचं विजय लक्ष्य आहे. पाहूया, मोठं उद्दिष्ट आहे. बॅड लाईटचा इफेक्ट होण्याच्या आधी चला मैदान गाठायचं आहे क्षेत्ररक्षक संघाने आणि फलंदाजाने मात्र एंट्री करायची आहे. पाहूया 64 धावांचं विजयी लक्ष्य कसं साध्य केलं जाईल. श्री संदेश दादा चौधरी. नक्कीच संदेशजी चौधरी यांचं स्वागत केले सन्मान चिन्ह देऊन सत्कारित केलं जाईल. सरांना आपले अध्यक्ष रोशनजी तुंबडे यांच्या शुभ हस्ते प्लीज टाळ्या वाजवायच्या आहेत. अजय डीजे आपण कुठे असतील तरी यायचं आहे. हॅलोजन मारायचे आहेत व्यासपीठावरचे. अजय सौ डीजे. भारती राणा तारापूर. तारापूर ग्रामपंचायत सदस्य. या भारती राणा या आपल्याला सन्मानित केलं जात आहे. नक्कीच प्लीज स्वागत असेल आपलं. या चला पुढचं गॅस मॅडम येत आहेत तोपर्यंत या या प्लीज प्लीज या. सावे इंजिनिअरिंग कुरगाव. संजू भाऊ यांनी स्टेजवर यायचं आहे. श्री चंद्रकांत महाला. श्री रमेश पाटील. तर रमेश पाटील यांना देखील सन्मान चिन्ह देऊन सत्कारित केले जाते आहे. टाळ्या वाजवा. नक्कीच सगळ्यांना विनंती असेल की टाळ्या वाजवा. मान्यवरांचा सत्कार केला जात असताना माजी सरपंच सुधाकर वागदडे. तर नक्कीच सुधाकरजी वागदडे यांना देखील सन्मान चिन्ह देऊन त्यांना सत्कारित केले जाईल. चला सामन्याला करायची आहे सुरुवात. श्री संजय यादव. 64 धावांचं विजयी लक्ष्य आहे. पाहूया. पहिला चेंडू धनेश यांची गोलंदाजी चकवा दिला जातो आहे. वंशी फलंदाज झाला. श्री बाळकृष्ण शिंगडे.
बाळकृष्ण शिंगडे सर नक्कीच यांचं एवढं सहकार्य असते या चिंचणी आदिवासी प्रीमियर लीग कला क्रीडा महोत्सवाला साकारण्यासाठी, तर त्यांना देखील सन्मानित केलं जात आहे. त्यावेळेला मात्र नक्कीच एक चांगला घुटणो केबलवाला शॉर्ट स्क्वेअर लेगला दिशा दिली जाते. चेंडूच्या पाठी क्षेत्ररक्षक धावत असताना चेंडू थांबतो आहे. 2 धावा मात्र परिपूर्ण होत असताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान पुन्हा एकदा एक धाव येत असताना पाहायला मिळते. मैदानाच्या आत नक्कीच 64 धावांचा पाठलाग एकलव्य लायन्स करत असताना खूपच चुरस भरलेला सामना पाहायला मिळू शकतो. थोडीशी घाई करायची आहे आता आपल्याला. शॉट लागले पाहिजे तिकडे वरती. 7 शॉट आणलेला 9 शॉट म्हणजे फायनल मध्ये तो आपला याचा पर्यंत केला ना झाला केला कोण करून टाकू आता प्रशांत भरतची गोरीला पण बोलवतो पण आलाय. तर त्याला शालाने धावसंख्या 4 पाहायला मिळते. 4 चेंडू हाताळले जात असताना पाहायला मिळते. धनेश यांची गोलंदाजी पहिले षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते आहे. 1 शॉट स्ट्राईक पाहायला मिळतो आहे. काय 64 धावांचं उद्दिष्टांचा पाठलाग करताना विजय सर केला जाईल का? यावेळेला मात्र खेळला जातो पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू आणि क्षेत्ररक्षित करताना 1 धाव मात्र टिपली जाते आहे. नक्कीच धावसंख्या 5 पाहायला मिळते आहे. एकेरी धावाने मात्र सर केलं जातं आहे. 64 धावांचं उद्दिष्ट नक्कीच यावेळेला मात्र संयम बाळगतो आहे का वंश किरण वालोडिया? कारण हल्लाबोल करावं लागेल. 6 षटकांचा सामना आहे मोठा कारण सरासरीचा जर विचार केला आपण नक्कीच 10.5ची सरासरी गाठावी लागणार आहे. परंतु यावेळेला यॉर्करलॅनचा चेंडू खेळण्यात केला होता आणि यावेळेला मात्र काय आहे पंचांचा इशारा, रन आउट वाजवा. कुमार करण संतोष मेरे, पोसरे तलाव, युनिव्हर्सिटी ऑफ हडर्सफील्ड, लंडन येथे हा मुलगा जॉब करतोय. मेकॅनिकल इंजिनियर आहे. हॅलो, आपल्या आदिवासी समाजाचं नाव लंडन या ठिकाणी पोहोचवलेलं आहे. पोसरे तलाव इथला हा मुलगा आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या करायच्यात. खूपच अभिमानाची गोष्ट आहे ही. आपण बोईसरपर्यंत काम केलेलं आहे पण हा मुलगा सरळ थेट लंडन येथे जाऊन युनिव्हर्सिटी ऑफ हडर्सफील्ड येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री केलेली आहे. आपले मुन्ना यांचा हा मुलगा. आणि खूपच धन्यवाद तुम्ही इथे आल्याबद्दल. आणि ह्यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा अशी इच्छा असेल माझी. सुनील जरा हे हॅलोजन बंद कर. लाईट जाते वाटते तिकडे इफेक्ट होतो. काय बिल्डिंग आहे. पुन्हा एकदा खतरनाक नजराणा आहे. वाव, षटकाराला लोकला आहे. वांस थोडीशी अजून ताकद लावावी लागेल. नक्कीच 2 धावा मिळत आहेत. काय क्षेत्ररक्षण नक्कीच धनेश मलिंगा का म्हटलं जाते आहे याचा चांगला नमुना मात्र दाखवून दिला गेलेला आहे. नुसता आक्रमक फटकेबाजी नाही करत तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण देखील करताना तो आपल्याला पाहायला मिळतो. दरम्यान धावसंख्या आपल्याला पोहोचलेली पाहायला मिळते 7. पुढचा चेंडू गुण येतोय. गोलंदाज रिव्हर्स करण्याचा प्रयत्न फसवा दिला जातो आहे. निर्धाव चेंडू हाताळला जात असताना नक्कीच धावसंख्या 7 वर स्थिरावलेली आणि हे मात्र कुठे ना कुठेतरी बदलावं लागेल एकलव्य लायन्स संघाला. कारण विजयाचं उद्दिष्ट 64 धावांचं आहे.
जर काबीज करायचं असेल विजय तर षटकार आणि षटकारांचीच बरसात करून दाखवावी लागेल. या वेळेला द्विगुणित केलं ताकदीला, आत्मविश्वास घेतला मनगटात आणि दिलाय षटकाराला, चेंडूला वाजवा. कमान 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 कमान. कुमारी हृदया प्रशांत राऊतपाडा कराटे जिल्हास्तरीय गोल्ड मेडल. सॉरी, हृदया प्रशांत बरफ राऊतपाडा. या हृदया बरफ कुठे असतील तर या यायचं मुलीने आहे. जिल्हा येथे कराटे मध्ये गोल्ड मेडल मिळवले आहे. तर मैदानात मात्र नक्कीच थोडस फेरबदल आपल्याला क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून कानमंत्र दिला जातोय गोलंदाजाला. या वेळेला काय सुंदर सजवलाय, परंतु टिपला जातोय झेल दीपा. हो हो. ती संतोष सुतार सुतार साहेबांची मुलगी नांदेड येथे पुढील शिक्षणासाठी गेलेली आहे. ती इथे उपस्थित नाही आहे, तर त्याच्या वडिलांनी सन्मान घ्यायचा आहे तर नक्कीच एक मोठा अध्यक्षांच्या झटका, हस्ते. मोठा झटका मात्र मिळतो आहे. खरंच अभिमानाची वंशच्या गोष्ट आहे. माध्यमातून चिंचणीतून बाहेर ठिकाणी आपल्या ठिकाणच्या मुली शिकायला जात आहेत. यावेळेला असा हलकासा कट, परंतु बचावलेत फलंदाज रोहित. यांना मात्र आक्रमकता दाखवावी लागेल. दरम्यान तर नक्कीच गोलंदाजचा जय आपण बघितल्याचा तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14 पाहायला मिळते आहे. आता मात्र 50 धावांची गरज आहे. परिपूर्ण 4 षटका आणि 50 धावा किमयागार फलंदाजी साकारावी लागेल कुठल्या तरी चांगल्या फलंदाजांना. चिंचणी आदिवासी प्रीमियर लीग आपण बघता आहेत, वर्ष 5वे. काय सजलाय आजचा दिवस आणि ज्या पद्धतीने खचाखच भरलेलं मैदान प्रेक्षक गणाने प्रेक्षकांची उपस्थितीत दाखवते आहे की CFL ची पसंती काय आहे. कारण हा क्रीडा महोत्सवच खतरनाक असतो आहे. एकापेक्षा एक सरस खेळाडू आपल्याला इकडे पाहायला मिळतात आणि प्रेक्षकांना हवा असणारा सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. त्यासाठीच प्रेक्षकांची गर्दी अलौकिक पाहायला मिळते आहे. तर तिसरं षटक, चला थोडीशी घाई करायचं आहे, विनंती असेल थोडी घाई करा. आदिवासी संस्कृती कला महोत्सव यासाठी आपल्या चिंचणी गावातील बचत गटांनी आपल्याला सहकार्य केलं आहे. प्रथम बचत गट आहे नागेश्वरी पाडा. प्रभू तुझा आशीर्वाद. नक्कीच अजय डीजे यांच्याकडून त्यांचे जे प्रत्येक पुढील बचत गट आहे भाविका महिला गट. ज्या महिला सदस्य असतील त्यांनी कृपया स्टेजवर यायचं आहे. एकेरी धावा सुद्धा काढून देण्यासाठी मुश्किली होत असताना पाहायला मिळते आहे. सुंदर पद्धतीने गोलंदाजीचा मारा धनेश. गौरव तांबडा याने जर 3 चेंडू 3 षटकार मारले तर संजय यादव यांच्याकडून 1000 धोबी तलाव रुपये. बचत गट प्राची महिला गट. धोबी तलाव प्राची महिला गट. कासुरे गोलंदाजी प्रत्येक चेंडू निर्धाव चेंडू हाताळण्यामागे
दोन चेंडू निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहित ऑन स्ट्राईक पाहायला मिळतो आहे. यावेळेला हलका फुलका पुश केला जातो आहे कव्हर ड्राईव्हला आणि एकेरी धाव पाहायला मिळते आहे. नक्कीच प्रेक्षकांच्या मनात मात्र अजून सुद्धा कुठे ना कुठेतरी दडलेलं आहे की एखादा चांगला फलंदाज मोठी फटकेबाजी दाखवेल आणि त्या माध्यमातून आपला दांडेपाडा सिमरन महिला गट. वंदना मॅडमचं आगमन झालेलं आहे. वंदना काकड यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतो आहे. ग्रामपंचायत सदस्य त्यांना मी आमंत्रित करतो आहे. त्यांनी यायचं आहे व्यासपीठावर. बुरुजपाडा नवदुर्गा बचत गट. महिलांनी जरा लवकरात लवकर व्यासपीठाकडे यायचं आहे. तिकडे जी दोन लहान मुलं मैदानात आलेत त्यांना जर बाहेर काढा. मैदानात येतात ते. विकेटच्या मागे गोलंदाजाच्या मागे जी दोन लहान छोटी मुलं फिरत आहेत त्यांना जरा बाहेर काढा. दरम्यान वंदना काकड, सौ वंदना काकड मॅडम, ग्रामपंचायत सदस्य. नक्कीच एक सुंदरसा फटका असतोय. वाजवा थोडस. धन्यवाद. धावसंख्या 24 धावा. 40 धावांची गरज आहे. श्री प्रशांत बरब, ग्रामपंचायत सदस्य. तीन षटका आणि 40 धावांची गरज लागलेली आहे. दरम्यान एक षटकार मात्र चांगल्या पद्धतीने फलंदाज गौरव याच्या फळीतून आलेला आहे. काय पुन्हा एकदा कामगिरी करून दाखवेल का? सकाळच्या सामन्याची आठवण करून देईल का? नक्कीच प्रेक्षकांच्या आशा मात्र असतील यावेळेला गौरव या फलंदाजाकडे, कारण एकलव्य लायन्स चांगल्या पद्धतीने कामगिरी करत असताना पाहायला मिळतो आहे. हृदया प्रशांत बरब, कराटे जिल्हास्तरीय गोल्ड मेडल, हिचा सन्मान करण्यात येतोय. वरती वरती नक्कीच एकदा कॅमेरामन नजर मारायची आहे आमच्या बँड पार्टीकडे, बँजो पार्टीकडे एकदा नजर मारायची आहे. अजय दादा, अजय सत्कार करता आहेत त्यांच्या कलाकारांचा. येस. सोळा चेंडू 38 धावा. समीकरण मात्र आगळं वेगळं आपल्याला पाहायला मिळते आहे. दीपकची गोलंदाजी, हल्ला बोल करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू लांब मात्र जात नाहीये. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो आहे. मिड विकेट आणि लॉंग लेग दोन्ही कव्हर करत असताना धनेश पाहायला मिळतोय. सुंदर क्षेत्ररक्षणाचा नजराणा देतो आहे. दरम्यान एक धाव टिपली जात असताना पाहायला मिळते आहे. धावसंख्या 27 पाहायला मिळते आहे. दीपक यांचा फिरकीचा नाद काय करतो आहे का धमाला. फलंदाज मात्र करतोय आक्रमण, देतोय हल्ला बोल, सुपर हिट शॉट, येतोय षटकार. वाजाव, कम ऑन, बचाव यार. तर नक्कीच गौरव यांच्या 3 षटकारांसाठी संजयजी यादव यांच्याकडून प्राइज लागलं गेलेलं आहे. 1000 रुपये कॅश. पाहूया, एक षटकार तर निघालेला आहे फळीतून. अजून 2 षटकार आले तर रंग मात्र बदलणार आहे या टुर्नामेंटच्या फिनालेचं. नक्कीच दमदार आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. मा फिनाले खेळला जातो आहे.
धावसंख्या षटकाराने 33 पाहायला मिळते आहे. 64 धावांचा पाठलाग आहे. पाहूया दीपक यांच्या फिरकीवर मात्र हल्ला बोल झालेला पाहायला मिळतो आहे. गौरव करेल का पुन्हा एकदा? यावेळेला मात्र चकवा दिला जातो आहे. निर्धाव चेंडू हाताळण्याची कामगिरी केली जाते आहे. नक्कीच जादुई गोलंदाज आहे आणि त्याची शैली वापरताना तो पाहायला मिळतो आहे. खूपच सुरेख पद्धतीचे गोलंदाजीचा नजराणा. 12 चेंडू 31 धावांची गरज आहे. 12 चेंडू 31 धावांची गरज आहे. ही गरज पूर्णत्वाला नेईल कोण? हल्ला बोल करावं लागेल. एक उमेद जागी करावी लागेल. आशेच्या त्या किरणाने मनाला म्हणावं लागेल ऑल इज वेल, ऑल इज वेल, ऑल इज वेल, सब कुछ ठीक ठाक चल रहा है. चिंचणी आदिवासी प्रीमियर लीग है 2025 5वां पर्व है. खूपच चांगल्या पद्धतीने या क्रीडा महोत्सवाचं आयोजन आपण बघितलं आणि सगळ्यांनी आनंद घेतला. शेवटच्या क्षणामध्ये मात्र फिनालेमध्ये आपण बघता आहेत काय 31 धावांची गरज पूर्णत्वाला नेईल का हा एकलव्य लायन्सचा संघ? कारण 18 चेंडू आणि 31 धावा. चला थोडीशी घाई करा. शब्द तोकडे घेतो आहे. यॉर्कर तर रोहित करतोय आहे आक्रमण. ग्राउंड रूटने क्षेत्ररक्षित केला जाईल. पुन्हा एकदा एकेरी धावांना थांबावं लागेल. नक्कीच आपण बघता आहेत ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षकाची जबाबदारी नक्कीच आपल्याकडे घेत असताना धनेशला पाहायला जात आहे. जास्तीत जास्त मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आपल्याकडे पाहायला मिळतोय. एका बाजूला त्यांची जबाबदारीला साथ दिली जाते आहे त्यांच्या समस्त संघाकडून. यावेळेला काय काय पाऊल काढलं पुढे स्क्वेअर लेगला टकचा आवाज दिला. येतोय षटकार. वाज जाऊ. धन्यवाद. 10 चेंडू 24 धावा. नजराणा खास येतो आहे. पेश केला जातो आहे. 10 चेंडू 24. काय गौरव कामगिरी करतो आहे. पुन्हा एकदा आशा जागृत केल्या जात आहेत. फुलटॉसचा चेंडू हलकासा कट येतोय. चेंडू फाईन कडे येईल. एकेरी धाव नक्कीच समाधान मानावं लागेल. बिल्कुल बिल्कुल सांगितलं जाते हिम्मत हारने वाले को रास्ते छोटे नजर आते हैं और आखिरी दम तक लड़ने वाले के लिए रास्ते खत्म नहीं होते. बिल्कुल इकडे मात्र फलंदाजांना रस्ते मात्र मोकळे दिसत आहेत. सुटसाट खेळण्याची संधीची वाट बघत आहे. यॉर्कर लेंथ नक्कीच खूपच चांगला चेंडू हाताळला जात असताना पाहायला मिळतोय गोलंदाजाकडून. शॉर्टलेग कडे चेंडू येतोय. एकेरी धाव टिपली जाईल. सुरेख सुरेख कामगिरी. आता मात्र वर घेण्याचा इरादा बुलंद आहे. परंतु गोलंदाज सांगतो जिकडे आहे तुझी नजर. सांगितलं जाताना जहा तेरी ये नजर है मेरे जा मुझे खबर है. नक्कीच नक्कीच अजय डीजे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचा कॅश प्राइज लागला गेलेला आहे. खूपच खूपच डीजे मास्टर आपल्याला सहकार्य देत आहेत. 6 चेंडू 21 धावा. घेऊया डीजे वाला ब्रेक. वाजवा बँजो. वाव सुपर. काय बँजो पार्टी आहे आणि काय करमणूक केली जाते आहे. मिळते संधी वाजवण्याची. सुंदर गाणं साकारलं जाते आहे. आता मात्र
6 चेंडू 21 धावांची गरज आहे. 6 चेंडू 21 धावा. गोलंदाज संजय उत्तुंग भरारी आहे आणि षटकार जातो आहे. वाजवा. धन्यवाद. 5 चेंडू 15. तर लगातार 3 षटकार मारले तर संजयजी चौधरी 500 रुपयाची कॅश प्राइज लागू आहे. एका बाजूला संजयजी यादव यांच्याकडून, परंतु यावेळेला मात्र स्क्वेअर लेगला खेळला जातोय चेंडू. दीपक करतोय क्षेत्ररक्षित आणि स्ट्राईक घेता घेता मात्र विकेटचं पतन होते आहे. वाजवा. पाणी घेऊन जायचं. धन्यवाद. क्लीन बोल्ड. वाजवा. यस धन्यवाद धन्यवाद. 3 चेंडू 14 धावा. नक्कीच एक आक्रमक फलंदाज मात्र डक्काउटला येताना पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी संजय यांच्याकडून पाहायला मिळते आहे. 3 चेंडू 14 धावा. नवीन फलंदाज मैदानात एंटायर होत असताना पाहायला मिळेल. नवीन फलंदाज प्रदीप आणि नितेश यांची जोडी. हे चमत्कार पुन्हा एकदा या जोडीला करता येईल का? 3 चेंडू 14 धावा विजयी लक्ष्य. या चमत्काराचा हकदार होता होईल का? नक्कीच महाफिनाले. 3 चेंडू 14 धावा. संजयची गोलंदाजी. यावेळेला मात्र एलबीडब्ल्यूच्या माध्यमातून गडी बाद होताना पाहायला मिळतोय. डकआउटला. वाजवा. यावेळेला देखील सुंदरसा चेंडू. निर्धाव चेंडू. आता मात्र हकदार होतो आहे वारली इंडियन्स आपल्या या किताबावर, कारण एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 14 धावांची गरज. सर नक्कीच बाकीच्या मंडळींना विनंती असेल, आपल्या सगळ्या खेळाडूंना विनंती असेल, लाईनअप करून घ्यायची आहे. यावेळेला पुन्हा एकदा टोला तर आहे, कॅच ड्रॉप केला जातो आहे, मात्र सामना मात्र जिंकताय. कम ऑन, वाजवा.
कबीरजी मेमन